हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणं हे बघा. मी इथं न्यूजपेपर घेतला आहे, फोल्ड बाजू या साईडनी माझ्याकडं नाही. आता आपण यावर मापे टाकूया. चला तर आता मापे बघूया. हे बघा, अगोदर उंचीचं माप टाकून घेते. उंची 13.5 आहे. 14.5 एक मार्क करते. 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला. इथे देखील 1 इंच प्लस करून असं मार्क करून घ्यायचं आहे. तुमच्या ब्लाऊजची जशी उंची असेल तुम्ही तशी टाकू शकता. आता मी लाईन ओढून घेते सरळ. त्यानंतर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर आपलं किती आहे? 5.5. हे बघा, अशा पद्धतीने टेप धरून 5.5 एक मार्क करते. त्यानंतर 2.5 देखील एक मार्किंग करून घेते मी. आता मोंढा टाकायचा आहे. मोंढा मी 6 इंच टाकते 40 साईडला. त्यानंतर इथून चेक करायचं आहे 5.5च आहे का. हे बघा, आता आपण ही लाईन जोडून घेऊ परत. हे बघा, त्यानंतर आता आपल्याला ह्या लाईनवर छातीचं माप टाकायचं आहे. 40चा चौथा भाग होतो 10 इंच. हे बघा, इथं 10 इंचावर एक मार्क केलं आहे. त्याच्यानंतर पुढे मी 1.5 इंचावर एक मार्क करून घेते. हे बघा, त्याच्यानंतर कमरचं माप टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, इथं कमरचं माप टाकायचं आहे. कमर आपली 7.25 आहे, म्हणजे 31 इंच आहे. त्याचा चौथा भाग 7.25 होतो. त्याच्यानंतर बॅकला आपण टक्स देतो तिथं 1 इंच प्लस करायचं आहे. नंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आता मी ही लाईन जोडून घेते. त्यानंतर खालून आपण क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहे. 1.5 इंचावर मार्क केलं आहे. त्याच्यानंतर वरती अर्धा ते 1.25 इंचावर एक मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर इकडनं देखील 2.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण ही लाईन ओढून घेऊ सरळ अशा पद्धतीने, आणि क्रॉसपट्टीला असं तिरपं तुम्ही हाताने देखील शेप देऊ शकता. आता मी इथं कटोरीचं माप टाकून घेते. 5.5 इंचाची कटोरी. हे बघा, इथं देखील 5.5 इंच मार्क करून घेते. आता अगोदर मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रंटचा 1 इंचावर द्यायचा आहे आणि बॅकचा 1.5 इंचावर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदीचं देखील माप टाकायचं आहे इथं. हे बघा, इथं 2.5 टाकून ठेवलं आहे आपण. गळारुंदीचं अगोदर गळ्याची लांबी 5.5 आहे. अर्धा इंच प्लस केलं, 6 इंचावर मार्क केलं. त्याच्यानंतर खालून 2.5 इंच घेतलं. आता हे आपण जॉईंट करून घेऊ. त्याच्यानंतर गळ्याचा इथं आकार ड्रॉ करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने माझं म्हणजे थोडंसं हात उलटा येतोय त्याच्यामुळे तसं होतं आहे. आता मी पेपर फिरवून घेते. हे बघा, व्यवस्थित बघा, फ्रंटचा आपण देऊन घ्यायचं आहे अगोदर. हे बघा, बॅकचं पण देऊन घ्यायचं आहे. दोन्ही मोंड्याचे आकार देऊन घेतले. पेपर मी परत फिरवून घेते. त्यानंतर आपल्याला आता हे बघा, इथून पहिल्या मोंड्यापासून 2.5 इंचावर एक मार्क करायचं. हे बघा, इथून आणि गळ्याच्या साईडने इकडनं 1 इंचावर मार्क करायचं आहे. आता आपण हे सगळे जोडून घेऊ हे मार्किंग. हे बघा, तुमचं जसं माप असेल तसे मापे टाका तुम्ही ब्लाऊजवरचे. हे बघा, आता आपली सर्व मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. हे बघा, कटिंग करून घेऊ आता आपण. यामध्ये बॅकचा व फ्रंटचे दोन्ही भाग सोबतच निघणार आहे. त्यानंतर बॅकचा मोंढा कट करू, म्हणजे जेणेकरून बॅकचा पार्ट आपल्याला बाजूला करता येईल. मग फ्रंटची आपण कटिंग करू. हे बघा, आता हे जे फोल्ड आहे ना, ते मधून असं सेंटरने कट करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे बॅकचं आहे ना, हे बाजूला ठेवू आपण. बॅकचं झालं आहे. आता फ्रंटचं आपल्याला क्रॉसपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे अगोदर. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर इकडं मोंढ्याची कटिंग करून घ्यायची. फ्रंटचा मोंढा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मार्किंग व्यवस्थित करायची.
त्याच्यानंतर गळ्याची देखील कटिंग करून घेऊ आपण इथं. हे बघा, व्यवस्थित कटिंग करायची. त्यानंतर आता कटोरी कट करून घेऊ. हे बघा, व्यवस्थित कटोरीची पण कटिंग करून घ्यायची. आता आपले सर्व पॅटर्न तयार झाले. आता आपल्याला कटोरी वाढवायची. हे बघा, कटोरी आपण तिरपी ठेवून जशीच तशी ड्रॉ करून घेतली. हे बघा, तिरपी ठेवली आहे कटोरी, व्यवस्थित अशी तिरपी ठेवायची आणि जशीची तशी जसं आहे तसं ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर आता आपण वाढवणार आहोत. हे बघा, आता ह्या साईडनी 1.25 इंचाव मार्क करायचे गळ्याच्या साईड. त्याच्यानंतर वरती 1/2 इंचाव एक मार्क करायचं आहे असं. त्यानंतर इकडनं आपल्याला 1.5 इंचाव एक मार्क करायचं आहे. हे बघा इथे. त्यानंतर आता आपण ही मापे अगोदर जोडून घेऊ. हे बघा, आता इकडनं आहे ना ह्या साईडने आपल्याला इथं फ्रंट जॉईंट करावं लागतो ना, त्यासाठी असं 1/2 इंच वाढवून घ्यायचं. हे बघा, असं तुम्ही जेवढं शिलाईमध्ये घेत असाल ना तेवढं वाढवून ह्या 1.5 इंचाला खाली जॉईंट करायचं. हे बघा इथं. आता आपण ह्या कटोरीचा सेंटर काढून घेऊ. हे असं ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत टेप ठेवायचं आहे असं व्यवस्थित आणि सेंटर काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथून खाली 1.5 इंचावर एक मार्क करायचे. आता आपण ही मापे जोडून घेऊ. हे बघा, हे टोक पण जोडून घ्यायचं आहे इकडं. त्यानंतर हे पण टोक इकडे जोडून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपली आता कटोरीची मार्किंग झाली. आता आपण कट करू. तर अगोदर मी डबल पेपर आहे त्याच्यामुळे वरच्या पेपरतीच कट करते. हे बघा, व्यवस्थित गळ्यात कट करून घ्यायचा. त्यानंतर साईडचं जसं मार्किंग केलं आहे आपण, जसं वाढवलं आहे ते कट करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवली ना, व्यवस्थित कटोरी बसते. 40 इंचाच्या मापासाठी व्यवस्थित कटोरी आहे. हे बघा, आता आपली कटोरी अशा प्रकारे झाली. आता आपण बाही कटिंग घेऊ. हे बघा, हा पाठीचा भाग घेतला आहे मी. आता वरतून 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मोंड्याला कट टू कट ठेवून असा टेप, हे बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही, असा कट टू कट ठेवून हे बघा 10ला एक लाईन कमी, म्हणजे आपण 10 घेऊन घेऊ. बॅकचा मोजला, आता फ्रंटचा देखील आपण मोजून घेऊ. हे बघा, वरतून 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आणि असं व्यवस्थित बॅकला देखील कट टू कट ठेवून टेप मोजून घ्यायचं आहे 10.5ला. आता आपण बाही कटिंगसाठी घेऊ. हे बघा, ही फोल्ड बाजू आहे. या फोल्ड बाजू आपल्याला बाहीची लांबी टाकायची. हे बघा, बाही आपली 4 इंचाची अस्तरची बाही आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करते. इथं 2.5 एक मार्क करते कॅप हाईटसाठी. त्याच्यानंतर बॅकचा आपला किती आला होता, 10 इंचावर एक मार्क करते मी इथं. त्याच्यानंतर आतमध्ये 1.5 इंचावर एक मार्क करायचं, कारण आपण शिलाई मार्जिन जेवढी घेतली ना तेवढंच इथं मार्क करायचं आहे. आता ही लाईन आपण जोडून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर हे देखील जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही तिरपी लाईन इथं जोडून घ्यायची. इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. आता ह्या तिरप्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. हे बघा, व्यवस्थित ठेवायचं आहे आणि असा सेंटर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालचं देखील मी माप घेऊन घेते. दंडघेरचं दंडघेर 7 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता हे बघा, तर बाहीचा आकार इथपर्यंत सरळच 1 इंचापर्यंत सरळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडा थोडा असा खाली देत आणायचं आहे. बघा, अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता तो बॅकचा झाला. आता फ्रंटचा देऊन घेऊ आपण. फ्रंटचा आणि बॅकचा या दोन्ही आकारामध्ये 1/2 ते 1.25 इंच अंतर ठेवायचं आहे. हे बघा, या दोन्ही याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आपण हे दोन्ही आकार मोजून घेऊ. बॅकचा किती आला होता आपला, 10 इंच. तर इथं 10 इंचावर एक मार्क करू. 10ला एक लाईन कमी आली होती, पण 10 इंच घेतलं तरी काही हरकत नाही. हे बघा, इथं 10 एक मार्क केलं. फ्रंटचा किती आला होता, 10.5. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि असं
10.5 इथे एक मार्क करायचं. ह्या दोघांचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरची लाईन दंडघेरला जॉईन करायची. हे बघा अशा पद्धतीने झाली आपल्या बाईची कटिंग. आता आपण ही बाई कट करून घेऊ. अगोदर बॅकचा भाग कट करायचा आहे. बॅकचा कट केल्यानंतर आता आपण फ्रंटचा कट करून घेणार आहे. इथं हे बघा अशा पद्धतीने आपली बाहीची म्हणजे 40 इंचाच्या छातीच्या ब्लाऊजची सर्व कटोरी ब्लाऊजची कटिंग झाली आहे. हे बघा आता आपण ही असेच अस्तरवर ठेवून कट करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करत जा ताईंनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शंभूज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.